बघा असं आहे, आमच्या मडीचे सरपंच मरकटजी असतील आणि ग्रामस्थांनी एक अतिशय अभिनंदन करावं असं ठराव केलेला आहे, धाडस केलेला आहे। जिथे हिंदू धर्म सोडून दुसरं कोणालाही धर्माला तिथे दुकान लावण्याची परवानगी नाही, कारण का अन्य धर्माचे लोक येऊन आमच्या जत्रेचे पावित्र्य कमी करतात। तिथे मांस मटनचे सगळे दुकानं लावतात, तिथे 8-8 9-9 दिवस आंघोळ करत नाही, सगळी घाण तिथे करतात। त्याच्या विरुद्ध आमच्या हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी आमच्या मरकटजी सरपंच आणि त्यांच्या ग्रामस्थांनी अगर ती भूमिका घेतली असेल तर ती स्वागतार्हच आहे। मी तर बोलीन अन्य गावांनी, महाराष्ट्रातल्या अन्य गावांनी, मोठ्या मोठ्या देवस्थानांनी ही भूमिका आणि असे ठराव करायला सुरुवात केला पाहिजे, जेणेकरून आमच्या धर्माच्या विरोधात हे जे काय मोठं षडयंत्र सुरू आहे ते बंद होईल। अहो या देवाभावीच्या राज्यामध्ये ना सापडत नाही असं वाक्य नाही, कुठे ना त्याला कुठल्याही बेळामध्ये अगर लपला असेल ना तर त्याला बाहेर काढू। तिथे तुम्ही चिंता करू नका, हे आमच्या देवाभाऊंचं राज्य आहे। इथे कोणीही महाराजांचा अपमान करून कोणालाही आम्ही सोडणार नाही, मग तो कोणी असो। कदाचित त्या कोरटकरचं पहिलं नाव अब्दुल असेल म्हणून कोण अशाच प्रकारचाच माणूस महाराजांच्या विरोधात बोलू शकतो, कुठलाही हिंदू बोलू शकणार नाही, कारण तो अब्दुल कोरटकर असेल त्याचं नाव म्हणून होत असेल तर। अहो पण बरोबरच आहे ना, तिथे येऊन अगर मांस मच्छी विकलं जात असेल, अहो इस्लाम मध्ये मूर्ती पूजनला परवानगी नाही आहे। तुम्ही कुराण वाचा, तर जिथे तुम्हाला तुमच्या धर्मामध्येच अगर मूर्ती पूजन लिहिलेलं नाहीये तर तुम्हाला तिथे दुकानं लावायची कशाला आहे, आमचा धर्म खराब करण्यासाठी? मग हे जे काही षडयंत्र आहे ना, ह्याच्या विरोधात मी असो, आमचे संग्राम जगतापजी असतील आणि आम्ही सगळे हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते एकत्र येऊन या विरुद्ध आम्ही भूमिका मांडलेली आहे। काय हे हिरव्या सापांना पाळणारे हे आम्हा लोकांबद्दल काय बोलतात? आता तिकडे मग अगर माझ्याच अगर कार्यकर्ता असो तर कारवाई मीच कशाला करायला सांगू? मीच पोलिसांना सांगून जो रेल्वे स्टेशन मध्ये पकडलेला जो होता त्याला खरं तो हॉटेलला पकडलेला पण रेल्वे स्टेशन दाखवलं होतं, त्याच माणसाच्या विरोध त्याच हॉटेल मालकाच्या विरुद्ध मी कारवाई करायला लावली। आता काय आहे, विनायक राऊताचं वय झालंय ना म्हणून बडबडत होतो, ते तांत्रिक कारणं होती। परत एकदा आमचे मरकटजी ठरावासाठी जे काही कागदपत्र लागतील त्या पद्धतीने बीडीओ कडे सबमिट करतील आणि बीडीओ योग्य ते निर्णय घेतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।